स्वाभिमानाची झेप. बाळा, तू काळजीत दिसतेस, कुठे चालली आहेस? सायलीच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने तिला विचारले. तेव्हा सायलीने फिकट हसू उमटवत म्हटले, आजी, माहेरी चालले आहे. हे ऐकून त्या वृद्ध महिला हसल्या. अरे, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे बाळा. माहेरी जाण्याचे सुख तर काही वेगळेच असते. सायलीने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. ती त्यांना काय सांगणार होती की ते आनंद साजरा करायला नाही तर आपले दुःख रडायला चालली आहे. जिला मुलगी आपला सर्वात मजबूत सहारा मानते, त्या माहेरी जाण्यासाठी आज तिला 100 वेळा विचार करावा लागला होता. कारण तिचा भाऊ राहुलचे लग्न रश्मीशी झाल्यापासून तो आपल्या कुटुंबात आणि कामात इतका व्यस्त झाला होता की कित्येक महिने आपल्या बहिणीला फोनही करत नसे. सायलीने जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तो घाईघाईत बोलून फोन कापून टाकायचा. वहिनी रश्मीचे वागणेही सायलीशी अतिशय रुक्ष होते. कदाचित कामाचं ताण असेल असे म्हणून सायली नेहमी स्वतःच्या मनाची समजूत काढत असे. पण आज तिच्या मनात वाईट विचारांचे वादळ उठले होते. राहुल तिला मदत करेल का? जर त्याने नकार दिला तर ती काय करेल? पण नाही, तो असे कसे करू शकतो? मी त्याच्यासाठी काय नाही केले. आई गेल्यानंतर मीच तर त्याला आईसारखे प्रेम दिले. तो मला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. हे सर्व विचार करत असताना स्टेशन कधी आले हे सायलीला समजलेच नाही. ट्रेनमधून उतरून तिने रिक्षा केली आणि घराकडे रवाना झाली. वाटेत सायली हाच विचार करत होती की राहुलला काय सांगेल, सुरुवात कशी करेल, थेट पैशाबद्दल बोलणे योग्य ठरेल का? आपल्या भावासमोर हात पसरायला तिला खूप लाज वाटत होती. पण विवशता माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो. थोड्या वेळाने रिक्षा एका आलिशान बंगल्यासमोर थांबली. हे तेच जुने घर होते, पण आता तिथे एक भव्य बंगला उभा होता. गेटवर मोठी पार्टी लागली होती. राहुल शर्मा. सायलीचे डोळे भरून आले. ही तीच जागा होती जिथे वडिलांची जुनी खुर्ची असायची, जिथे तुळशीचे रोप होते. तिथे आता विदेशी फरशा आणि महागड्या गाड्या उभ्या होत्या. राहुलने खूप प्रगती केली होती. सायलीने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि जड पावलांनी गेटकडे निघाली. तेव्हा रखवालदाराने तिला थांबवले. कुणाला भेटायचे आहे? त्याने कडक आवाजात विचारले. सायलीने अडखळत म्हटले, मी राहुलची बहीण सायली आहे. हे ऐकून रखवालदाराने तिला वरून खाली पाहिले. कदाचित त्याला विश्वास बसला नसेल की इतक्या मोठ्या बंगल्याच्या मालकाची बहीण अशा अवस्थेत असेल. त्याने इंटरकॉमवर बोलून मगच गेट उघडले. सायली आत शिरली तेव्हा बागेत सुंदर फुले फुलली होती. तिने बेल वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि समोर तिची वहिनी रश्मी उभी होती. सायलीला पाहताच रश्मीच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी नाराजी आली. जणू तिला आनंद झाला नव्हता. पण मग तिने कृत्रिम हसत म्हटले, अरे ताई, तुम्ही अचानक सांगितल्याशिवाय आलात? हो वहिनी, बस अचानक यावे लागले. राहुल आहे का? हो, ते तर अजून झोपले आहेत. आज रविवार आहे ना, मग उशिरा उठतात. तुम्ही आत या, रश्मीने म्हटले. तशी सायली दिवाणखाण्यात येऊन बसली. घर आतून एखाद्या महालासारखे वाटत होते, जे पाहून सायलीला थोडे समाधान वाटले की राहुलकडे पैशाची कमतरता नाही. तो सहज 5 लाख रुपये देऊ शकतो. तेवढ्यात रश्मी पाणी घेऊन आली आणि म्हणाली, सांगा ताई, सर्व ठीक आहे ना? समीर भाऊजी कसे आहेत? सायलीचा गळा सुकत होता. तिने पाण्याचा घोट घेतला आणि धीर एकवटून म्हणाली, वहिनी, काहीच ठीक नाहीये. समीरजींची प्रकृती खूप खालावली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितले आहे. हे ऐकताच रश्मीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. सहानुभूतीऐवजी तिथे सतर्कता आली. ओहो, हे तर खूप वाईट झाले. मग ऑपरेशन कधी आहे? डॉक्टरांनी सांगितले आहे की जितक्या लवकर होईल तितके चांगले. पण अडचण पैशाची आहे. 5 लाख रुपये हवे आहेत. सायलीने नजर खाली झुकून म्हटले. तेव्हा खोलीत एक खोल शांतता पसरली. रश्मीने आपल्या साडीचा पदर नीट केला आणि म्हणाली, ताई, 5 लाख तर खूप मोठी रक्कम आहे. आजकाल बाजारपेठ खूप मंदीत चालली आहे. राहुलसुद्धा व्यवसायामुळे खूप काळजीत असतात. हे ऐकून सायलीचे मन बसू लागले. रश्मीच्या बोलण्याचा रोग तिला समजत होता. ती गयावया करत म्हणाली, मला माहिती आहे वहिनी, पण माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. जर ऑपरेशन झाले नाही तर समीर मला अर्ध्या वाटेवर सोडून जातील. मला फक्त उसने पैसे हवे आहेत. मी पैपेट परत करीन. तू राहुलशी माझे बोलणे करून दे. तेवढ्यात पायऱ्यावरून राहुलच्या उतरण्याचा आवाज आला. रश्मी, कोण आले आहे? त्याने वरूनच विचारले. सायलीने वळून पाहिले. आपल्या भावाला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. ती उठली आणि राहुलकडे धावली. राहुल थबकला. सायलीला तिथे पाहून तोही चकित झाला. ताई, तू सर्व कुशाल आहे ना? सायलीने राहुलचा हात धरला. राहुल, मला तुझी मदत हवी आहे. तुझे भाऊजी हॉस्पिटलमध्ये आहेत.
त्यांना पैशाची नितांत गरज आहे. जर तू मदत केली नाहीस तर मी उद्ध्वस्त होईन. राहुलने हळूच आपला हात सोडून घेतला आणि पत्नी रश्मीकडे पाहिले. रश्मीने नजरेतूनच त्याला सर्व काही समजावून दिले. मग राहुलने दीर्घ श्वास घेतला आणि सोप्यावर बसत म्हणाला, आजाराचे ऐकून वाईट वाटले ताई, पण तुला तर माहीत आहे मी आत्ताच हे नवीन घर बांधले आहे. व्यवसायातही खूप पैसा अडकला आहे. हातात रोख रक्कम अजिबात नाही. हे ऐकून सायली सुन्न झाली. तिला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. राहुल, मी तुझ्याकडे भीक मागत नाहीये. हे तेच घर आहे, तीच मालमत्ता आहे ज्यामध्ये माझा अर्धा वाटा आहे. मी ते सर्व तुझ्या नावावर केले होते. त्यावेळी त्याची किंमत करोडोंमध्ये होती. आज मला फक्त 5 लाख हवे आहेत आणि तेही उसने. तू आपल्या सख्या बहिणीसाठी एवढेही करू शकत नाहीस का? राहुलचा चेहरा कठोर झाला. तो तिखटपणे म्हणाला, ताई, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे? त्या मालमत्तेची गोष्ट 10 वर्षे जुनी झाली. तू तुझ्या इच्छेने सही केली होतीस. मी जबरदस्ती केली नव्हती. आणि राहिला प्रश्न वाट्याचा, तर लग्नात वडिलांनी तुला किती सोने दिले होते ते सर्व हिशोबात येईलच ना. आता तू अशा प्रकारे अचानक येऊन इमोशनल ब्लॅकमेल करणार असशील तर कसे चालेल? भावाच्या तोंडून हे ऐकून सायलीला जणू कोणी जोरात कानशिलात लगावली आहे असे वाटले. इमोशनल ब्लॅकमेल? ज्या भावासाठी तिने स्वतःची तरुणपण खर्ची घातले, आज तो तिला ब्लॅकमेल म्हणत होता. सायलीचे डोळे कोरडे झाले. तिच्या आत काहीतरी तुटले. रक्ताचे नाते पैशांपेक्षा मोठे असते हा तिचा भ्रम आज तुटला होता. ती तिथेच उभी राहिली. तिला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावे. तिने आपल्या शिष्यवृत्तीचे पैसे त्याला बाईक घेण्यासाठी दिले होते की आईचे वाळे विकून त्याच्या व्यवसायात मदत केली होती हे तिला आठवावेसे वाटले. पण आता या गोष्टींना काहीच मोल नव्हते. राहुलच्या डोळ्यात फक्त व्यावहारिकता होती, ममता आणि कृतज्ञता नव्हती. तेवढ्यात रश्मीने वातावरण अधिकच जड करत म्हटले, ताई, तुम्ही रागावू नका. आम्ही बघतो. जर काही जमले तर 10-20 हजार रुपये आम्ही आता देऊ शकतो, पण लाखांची सोय करणे शक्य नाही. 10-20 हजार? सायलीला हसू आले, एक दुःखद हसू. हे तिच्या स्वाभिमानाची किंमत लावत होते. सायलीने आपले डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. लाचारीने झुकलेल्या तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज आले होते. तिने राहुलच्या डोळ्यात थेट पाहत म्हटले, ठीक आहे राहुल, मला समजले. चूक तुझी नाही, माझी आहे. मी मानले होते की भावाचे घर बहिणीचे असते, पण आज तू मला शिकवले की स्त्रीला स्वतःचे घर नसते, ना माहेर ना सासर. तिला स्वतःचे छप्पर स्वतःच उभारावे लागते. एवढे बोलून तिने आपली पिशवी उचलली. आता तिला तिथे एक क्षणही थांबायचे नव्हते. तिने राहुलचे ते जड गेट आपल्या मागे बंद केले. त्या लोखंडी गेटच्या आवाजाने जणू सायलीच्या मनावर कायमची एक जखम केली. जणू तिच्या आणि तिच्या माहेरच्या मध्ये कायमची एक भिंत उभी राहिली. बाहेर प्रखर ऊन होते. रस्त्यावर गाड्या धावत होत्या, पण सायलीला कशाचेही भान नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते कमकुवतपणाचे नव्हते, तर त्या अपमानाचे होते जे तिने आपल्या सख्या भावाच्या घरी अनुभवले होते. ती रस्त्याच्या कडेने चालत राहिली. राहुलचे ते शब्द तिच्या कानात घुमत होते. इमोशनल ब्लॅकमेल, जुन्या गोष्टी. ज्या भावासाठी तिने आपल्या सुखाचा त्याग केला, आज त्याच्यासाठी बहिणीची किंमत एका भिकाऱ्या इतकी होती. सायलीला स्वतःचाच राग येत होता. राग भावाचा नव्हता, तर तिने त्याच्याकडून अपेक्षा का केली याचा होता. जगाचा हा नियम तिने आधीच समजून घ्यायला हवा होता की जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काही आहे तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी तुम्ही मागणारे बनता त्या दिवशी तुम्ही ओझे बनता. चालता चालता तिचे पाय एका बागेजवळ थांबले. ती एका बाकावर थकलेली बसली. तिने आपला बटवा उघडला आणि फोन काढला. स्क्रीनवर पती समीरचा हसणारा चेहरा होता. तो पाहून तिचे हृदय गलबलून आले. तिला आठवले की तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की वेळ खूप कमी आहे. जर आज संध्याकाळपर्यंत पैशाची सोय झाली नाही तर शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही. सायलीने आपले डोळे पुसले आणि स्वतःला सांगितले, सायली, आता रडण्याची वेळ नाही. भावाने तुला नाकारले तर काय झाले? तू हार मानू शकत नाहीस. तुला तुझ्या पतीला वाचवायचे आहे. त्यासाठी काही करावे लागले तरी चालेल. तिने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या गळ्याला हात लावला. तिथे एक सोन्याचे पातळ मंगळसूत्र होते. हे तिच्या लग्नाची निशाणी आणि सौभाग्याचे प्रतीक होते. पण आज तिच्या सौभाग्याचे रक्षण सोन्याच्या साखळीने नाही तर नोटांच्या बंडलने होणार होते. तिने क्षणभरही विचार केला नाही आणि जवळच्याच बाजारपेठेतील एका सोनाराच्या दुकानात गेली. तिथे जाऊन तिने आपले मंगळसूत्र काढून काउंटवर ठेवले. दादा, हे विकायचे आहे मला. आता रोख पैसे हवेत. सोनाराने ते उचलले आणि म्हणाला,
ताई, सोने शुद्ध आहे पण वजन कमी आहे. याचे तुम्हाला साधारण 50,000 मिळतील. 50,000? गरज 5 लाखाची होती. सायलीचे डोळे चक्रावून गेले. तिने विचार केला की औषधांच्या कामाला येतील, पण बाकीचे पैसे कुठून आणणार? ती दुकानातून बाहेर पडली. दुपार झाली होती. सूर्य डोक्यावर होता. आता तिच्या डोक्यात फक्त एकच मार्ग उरला होता, ज्याचा विचार करूनच कोणत्याही स्त्रीचा थरकाप उडेल. ती आपले छोटे घर विकायला निघाली होती, जे तिने आणि समीरने एक एक पैसा साठवून बनवले होते. ते घर त्यांची एकमेव संपत्ती होती. जर ते विकले गेले तर ते रस्त्यावर येतील. ऑपरेशननंतर समीरला आरामाची गरज असेल, तेव्हा ते कुठे जातील? पण जर ऑपरेशनच झाले नाही तर घराचा काय उपयोग? पती आहे तर घर आहे. सायलीने मनात विचार केला आणि थरथरत्या हाताने प्रॉपर्टी डीलर कुलकर्णी काकांना फोन लावला. कुलकर्णी काका समीरच्या ओळखीचे होते. फोन उचलताच सायलीने आपले रडू आवरले आणि खंबीर आवाजात म्हटले, नमस्ते काका. समीरजींची प्रकृती खूप खराब आहे. आम्हाला पैशाची तातडीची गरज आहे. आम्हाला आमचा फ्लॅट विकायचा आहे. कुलकर्णी काका थक्क झाले. काय म्हणताय? हो तर तुमचा एकमेव सहारा आहे आणि इतक्या घाईत विकला तर योग्य किंमतही मिळणार नाही. तुम्ही थोडा विचार करा. विचार करायला वेळ नाही आहे काका. समीरचा जीव धोक्यात आहे. मला आज संध्याकाळपर्यंत 5 लाख रुपये हवे आहेत. तुम्ही फक्त एवढे सांगा की तुम्ही आज पैसे देऊ शकता का? मी फ्लॅटची कागदपत्रे घेऊन आता येऊ शकते. कुलकर्णी काका सायलीची अडचण समजले. प्रॉपर्टी डीलरसाठी अशी विवशता ही एक संधी असते. पण कुलकर्णी काका चांगले माणूस होते. तरीही व्यापार तो व्यापारच असतो. त्यांनी सांगितले, इतक्या लवकर पूर्ण पैसे मिळणे कठीण आहे, पण माझ्याकडे एक व्यक्ती आहे जी गुंतवणूक करू इच्छिते. जर तुम्ही बाजारभावापेक्षा 2 लाख कमी किमतीत द्यायला तयार असाल तर मी आत्ता 8 लाखांचा चेक किंवा ट्रान्सफर करू देऊ शकतो. बाजारभावापेक्षा 2 लाख कमी म्हणजे रक्ताच्या कमाईचा एक मोठा हिस्सा विवशतेच्या बळी चढणार होता. पण सायलीकडे पर्याय नव्हता. ठीक आहे काका, तुम्ही कागदपत्रे तयार ठेवा. मी हॉस्पिटलला जात आहे. तुम्ही तिथेच या. फोन ठेवताच सायलीने रिक्षा केली आणि थेट हॉस्पिटलकडे धावली. वाटेत ती हाच विचार करत होती की जेव्हा समीर बरा होऊन घरी येईल आणि बघेल की घरच नाही आहे तेव्हा त्याला कसे वाटेल. पण तिने मनोमन निर्णय घेतला होता की ती समीरला समजून सांगेल. जान है तो जहाँ है. हॉस्पिटलचा वास सायलीच्या नाकात भरला. ती अतिदक्षता विभागाच्या बाहेर पोचली. तिथे डॉक्टर राऊंडवर होते. सायलीने डॉक्टरांना थांबवले. डॉक्टर साहेब, पैशाची सोय झाली आहे. प्लीज शस्त्रक्रियेची तयारी करा. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला. खूप चांगले सायली, तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा. आम्ही 1 तासात ऑपरेशन सुरू करू. थोड्या वेळात कुलकर्णी काका हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ते आपल्यासोबत एक वकील आणि खरेदीदाराला घेऊन आले होते. सायलीने 9 वाजता त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. त्या सह्या करताच ती आपल्या घरातून परकी झाली होती. खरेदीदाराने सायलीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. सायली धावत कॅश काउंटरवर गेली. जेव्हा तिने पावती फाडली तेव्हा तिच्या छातीवरचा तो मोठा दगड दूर झाला, जो काल रात्रीपासून तिला श्वास घेऊ देत नव्हता. ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागला. समीर आत होता. बाहेर सायली एकटी बाकावर बसली होती. आता तिच्याकडे ना भावाची साथ होती, ना गळ्यात मंगळसूत्र आणि ना डोक्यावर आपले छप्पर. ती पूर्णपणे रिकामी झाली होती. पण विशेष गोष्ट अशी होती की इतके सर्व काही गमावल्यानंतरही तिला एक वेगळीच ताकद जाणवत होती. तिने आपली लढाई स्वतः लढली होती. तिने कोणासमोर गयावया केल्यानंतरही हार मानली नव्हती. तास सरले. सायलीचे डोळे ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावर खिळले होते. तेवढ्यात दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले आणि हसून म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झाले. समीरजी आता धोक्याबाहेर आहेत. सायली तिथेच जमिनीवर बसली आणि ढसाढसा रडू लागली. हे आनंदाचे अश्रू होते. तिची तपस्या सफल झाली. तिने आपले सर्व काही गमावून आपल्या पतीला परत मिळवले होते. दुसऱ्या दिवशी समीरला शुद्ध आली. त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. सायली त्याच्याजवळ बसली. त्याचा हात कुरवाळत होती. तेव्हा समीरने क्षीण आवाजात विचारले, सायली, पैशाची सोय कशी झाली? तेव्हा सायलीने समीरच्या कपाळावर हात ठेवला आणि खोटे बोलली, तुम्ही काळजी करू नका. राहुलने मदत केली. मी म्हटले होते ना की माझा भाऊ मला कधीच नकार देणार नाही. तिला समीरला आता हे सांगून त्रास द्यायचा नव्हता की तिचा भाऊ तिच्यासाठी मेला आहे आणि तिला हेही सांगायचे नव्हते की आता ते बेघर आहेत. पुढचे काही दिवस सायलीने हॉस्पिटलमध्येच घालवले. पण खरी आव्हाने तर आता सुरू होणार होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याचा दिवस आला.
डॉक्टरांनी औषधांची लांब यादी हातावर ठेवली आणि सांगितले की आता यांना कमीत कमी 3 महिने पूर्ण आराम करावा लागेल. कोणताही ताण नको, कोणतेही जड काम नको. सायली औषधे घेऊन आली. रुग्णवाहिकेने ती घरी नाही तर त्या घराकडे गेली जे आता त्यांचे नव्हते. पण कुलकर्णी काकांनी त्यांना घर खाली करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला होता. सायलीला माहीत होते की हा 1 महिना रेतीसारखा निसटून जाईल. घरी पोचल्यानंतर सायलीने समीरला पलंगावर झोपवले आणि स्वयंपाकघरात खिचडी बनवायला गेली. तेव्हा रेशनही संपत आले होते. समीरच्या नोकरीचा काहीच भरोसा नव्हता, कारण तो खाजगी कंपनीत होता आणि 3 महिन्यांच्या रजेचा अर्थ होता नोकरी गमावणे. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पाहिले तर वहिनी रश्मीचा फोन होता. ताई, मी ऐकले आहे भाऊजींचे ऑपरेशन झाले. कसे आहेत ते? रश्मीच्या आवाजात औपचारिकता होती. ते ठीक आहेत, सायलीने मोजक्या शब्दात उत्तर दिले. बरं, राहुल म्हणत होते की तुम्ही कुठून तरी पैशाची सोय केलीच. चांगले झाले ताई. तसेही आम्हाला वाटले होते की तुम्ही खोटं नाटक करून पैसे उकळायला आला होतात. आजकाल लोक आजारांचे खूप बहाणे बनवतात. असो, आता सर्व ठीक आहे तर पुन्हा पैशांसाठी फोन करू नका. राहुल खूप चिडला होता त्या दिवशी तुमच्या येण्यामुळे. सायलीच्या हातातील फोन थरथरू लागला. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मदत तर दूर, आता तिच्या दुःखाला ते नाटक म्हणत होते. त्या दिवशी राहुलने जे केलंय तो स्वार्थ होता, पण आज रश्मीने जे म्हटले ती क्रूरता होती. सायलीच्या मनातील स्वाभिमान आता ज्वालामुखी बनत होता. तिने फोनवर ओरडून नाही तर अतिशय शांत पण खंबीर आवाजात उत्तर दिले. वहिनी, राहुलला सांग की सायली मेलेली नाही आणि ना ती लाचार आहे. मी माझे घर विकून माझ्या पतीचा जीव वाचवला आहे. पण लक्षात ठेव, ज्या मालमत्तेच्या घमेंडीत तू आणि राहुल आज जमिनीवर पाय ठेवत नाही आहात ना, ती माझ्या त्यागाच्या पायावर उभी आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज माझी वेळ खराब आहे, उद्या तुमचीही येऊ शकते. इतके बोलून सायलीने फोन कापला. तिचे हृदय धडधडत होते. तिने आज एक मोठा निर्णय घेतला होता की ती आता रडणार नाही. आता ती एक नवीन सायली बनेल. अशी सायली जी कोणाच्या उपचारावर नाही तर स्वतःच्या अटीवर जगेल. तिने आपली जुनी शिलाई मशीन काढली. लग्नाआधी ती खूप चांगले डिझाईन करत असे. तिने मशीनवरची धूळ साफ केली आणि चाक फिरवले. तिने ठरवले की आता ती घर चालवेल. ती बुटीक उघडेल. सुरुवात छोट्यापासूनच होईल, घरातून होईल, पण ती स्वतःच्या कष्टाने इतके कमावेल की तिला कधी कोणासमोर हात पसरवावा लागणार नाही. तिने समीरकडे पाहिले, जो गाढ झोपला होता. समीर, ती मनातच म्हणाली, आतापर्यंत मी तुमची पत्नी होते, आता मी तुमची ताकद बनेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने आपल्या फ्लॅटच्या बाहेर एक बोर्ड लावला, सायली ब्युटीक. येथे स्त्रियांच्या कपड्यांची शिलाई केली जाते. तिने आपल्या वस्तीतील स्त्रियांनाही सांगितले. सुरुवात संत होती. पहिले 2 दिवस कोणीच आले नाही. सायली दरवाजाकडे बघत राहिली. काय तिची ही धडपडसुद्धा वाया जाईल? आणि सर्वात मोठी चिंता, 1 महिन्यानंतर जेव्हा घर खाली करावे लागेल तेव्हा ती कुठे जाईल? तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बेल वाजली. समोर शेजारी राहणाऱ्या मिसेस वर्मा उभ्या होत्या. सायली, ऐकले आहे तू शिलाई करत आहेस. माझ्या मुलीचा शाळेचा कार्यक्रम आहे. उद्यापर्यंत हा ड्रेस शिवून देशील का? सायलीच्या डोळ्यात चमक आली. हो आंटी, नक्की होईल. तुम्ही काळजी करू नका. ही पहिली ऑर्डर होती. तिने रात्रभर जागून तो ड्रेस शिवला. दुसऱ्या दिवशी त्याने तो ड्रेस पाहिला तेव्हा त्या थक्क झाल्या. अरे वा सायली, तू तर खूप छान शिवले आहेस. काही दिवसातच त्यांनी ती स्तुती संपूर्ण वस्तीत पसरवली. बघता बघता सायलीकडे कपड्यांचा ढीग लागू लागला. ती रात्रंदिवस मशीन चालवायची. कमरेत वेदना व्हायच्या, पण ती थांबत नव्हती. प्रत्येक शिवलेला कपडा तिला तिच्या गमावलेल्या घराला परत मिळवण्याच्या जवळ नेऊन ठेवत होता. पण नशिबाला कदाचित अजून परीक्षा द्यायची होती. 1 महिना पूर्ण होत आला होता. कुलकर्णी काकांचा फोन आला. 2 दिवस उरले आहेत. नवीन मालकाला ताबा घ्यायचा आहे. तुम्ही भाड्याचे घर पाहिले का? भाड्याचे घर? सायलीकडे इतके पैसे जमा झाले होते की ती 1 महिन्याचे भाडे देऊ शकत होती. पण सर्वात मोठी अडचण ही होती की समीरला कसे सांगणार की त्याचे हे घर विकले गेले आहे. असो, तिने धीर धरून समीरला सर्व सांगितले आणि म्हटले की मी इतकी मेहनत करीन की आपण भाड्याच्या घरातही सुखात राहू शकतो. जर तुमचा जीव गेला असता तर मी काय केले असते? देवाच्या मनात असेल तर घर पुन्हा होईल. हे ऐकून समीरला धक्का तर बसला, पण त्याला आपल्या पत्नीचा अभिमान वाटला की तिने त्याचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी घर खाली करायचे होते. सायलीने जे काही थोडे सामान होते ते बांधले. एक छोटा टेम्पो आला. सायली आणि समीरने जड अंतकरणाने आपल्या त्या लाडक्या घराचा निरोप घेतला. चावी कुलकर्णी काकांच्या माणसाला सोपवताना सायलीच्या तळहातातून जणू तिचे नशीब निसटत होते.
नवीन घर शहराच्या एका जुन्या आणि अरुंद भागात होते. एक छोटीशी खोली, भिंतींना ओलाव्याचा वास येत होता. समीरला तिथली परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले. सायली, मी तुला कुठे आणले? महालासारखी नाही तर की मनस्वच्छ जागा तुला मिळायला हवी होती. सायलीने हसत खिडकी उघडली आणि म्हणाली, समीर, घर विटांनी नाही माणसांनी बनते. आपण सोबत आहोत हेच पुरेसे आहे आणि ही वेळसुद्धा निघून जाईल. सायलीने लगेच काम सुरू केले. तिने खोली साफ केली. एका कोपऱ्यात छोटा पडदा लावून स्वयंपाकघर बनवले आणि खिडकीजवळ जिथे सर्वात जास्त प्रकाश येत होता तिथे आपली शिलाई मशीन लावली. पण नवीन जागेची आव्हाने वेगळी होती. इथले लोक सायलीला ओळखत नव्हते. इथल्या स्त्रिया स्वतः शिलाई जाणत होत्या, त्यामुळे त्यांना बाहेरून कपडे शिवून घेण्याची गरज कमी पडत असे. म्हणजे उत्पन्न जवळजवळ बंद झाले होते. समीरची औषधे खूप महाग होती. घर विकून जे पैसे उरले होते ते वेगाने संपत होते. दुसऱ्या दिवशी सायलीने आपल्या डिझायनर कुर्तीचा एक नमुना बॅगेत ठेवला आणि मार्केटमध्ये गेली, या विचाराने की कुठेतरी एखाद्या दुकानात तिची शिलाई बघून तिला काम मिळेल. तिथे पोचल्यावर तिची नजर एका शोरूमवर गेली जिथे महागडे लेहंगे आणि गाऊन लटकवले होते. सायलीने विचार केला, जर मी इथे काम मागितले तर कदाचित मला काम मिळेल. पण मग तिने आपल्या साध्या सुती साडीमध्ये आणि चपलांकडे पाहिले. इतक्या मोठ्या शोरूमवाले तिला आत तरी येऊ देतील का? पण विवशता लाजेपेक्षा मोठी असते. तिने ठरवले की ती हार मानणार नाही. जशी ती शोरूमच्या आत शिरली, काउंटरवर एक आधुनिक महिला बसली होती, जी फोनवर कोणावर तरी ओरडत होती. मी काय करू? कारागीर पळून गेला तर माझी ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत तयार व्हायला हवी. मिसेस खन्ना यांचा लेहंगा आहे. जर खराब झाला तर त्या माझा जीव घेतील. महिलेने रागात फोन आपटला. सायलीला समजले की हीच मालकीण आहे. ती हळूहळू पुढे सरकली. नमस्ते मॅम. त्या महिलेने त्रासून पाहिले. काय पाहिजे? आम्ही वर्गणी देत नाही. मी वर्गणी मागायला आले नाही मॅम. मी कारागीर आहे. मी आत्ताच ऐकले की तुम्हाला कोणा कामाची तातडीची गरज आहे. मी मदत करू शकते. महिलेने सायलीला वरून खाली पाहिले. तू डिझायनर लेहंगा ठीक करशील? बघा, हे काही पेटिकोट ब्लाऊजचे काम नाही आहे. यात जरतरीचे काम आहे. खराब केले तर महागात पडेल. जा इथून. माझे डोके आधीच खराब आहे. सायलीने हार मानली नाही. तिने आपल्या बॅगेतून ती कुर्ती काढली जी तिने स्वतः शिवली होती. त्यामध्ये बारीक काशीत काम आणि कटवर्क होते. तिने ते काउंटरवर ठेवली. मॅम, एकदा माझे काम बघून घ्या. जर तुम्हाला आवडले नाही तर मी निघून जाईन. आणि राहिला प्रश्न त्या लेहंग्याचा, जर मी तो ठीक करू शकले नाही तर मी नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. महिलेची नजर त्या कुर्तीवर पडली. तिने कुर्ती उचलली. तिची शिलाई पाहिली तर खरंच ती खूप सफाईदार होती. ते एका व्यावसायिकाचे काम होते. महिलेच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. तिने काउंटरच्या खालून एक जड लेहंगा काढला जो अपूर्ण होता, ज्याची फिटिंग पूर्णपणे बिघडलेली होती. हे बघ, हा लेहंगा आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्राहक येईल. तू हे करू शकणार का? सायलीने लेहंगा हातात घेतला. कापड मखमली होते. तिने नीट पाहिले. काम कठीण होते पण अशक्य नव्हते. होईल मॅम, पण मला मशीन आणि धागे इथेच हवेत. महिलेने तिला मागे कार्यशाळेत जाण्याचा इशारा केला. जर तू हे काम नीट केले तर मी तुला हवी ती रक्कम देईन आणि जर बिघडवले तर पोलीस बोलावेन. सायली कार्यशाळेत गेली. तिथे मोठ्या मोठ्या मशीन्स होत्या. तिने देवाचे नाव घेतले आणि काम सुरू केले. तिचे हात मशीनवर असे चालत होते जसे पियानोवर बोटे. तिची एकाग्रता अशी होती की तिला भूक तहानेचे भान नव्हते. तिला माहीत होते की हा फक्त एक लेहंगा नाही तर तिच्या कुटुंबाचे भविष्य आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लेहंगा तयार होता. तिने तो हँगरवर टांगला आणि बाहेर घेऊन आली. मालकिनीने लेहंगा पाहिला. त्याची प्रत्येक बाजू नीट तपासली. फिटिंग अगदी अचूक होते. मालकिनीच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू आले. कमाल आहे, तू तर जादू केलीस. माझा जुना कारागीरसुद्धा इतक्या सफाईने काम करत नव्हता. तेवढ्या शोरूमचा दरवाजा उघडला आणि एक खूप श्रीमंत महिला आत आली. माझा लेहंगा तयार आहे का? हो, नक्कीच. मालकिनीने लेहंगा दाखवला तेव्हा ती महिला खूप खुश झाली. थँक्यू सो मच. तिच्या गेल्यानंतर मालकिनीने 2,000 रुपये काढले आणि सायलीकडे सरकवत म्हटले, हे घे तुझी मेहनत. तू आज माझी इज्जत वाचवलीस. 2,000 रुपये? सायलीसाठी ही रक्कम खूप मोठी होती. एका दिवसात 2,000. तिच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद. सायली चालू लागली तेव्हा मालकिनीने तिला थांबवले. थांब, मला एका कायमस्वरूपी कारागिराची गरज आहे. तू माझ्यासाठी काम करशील का? मी तुला दर महिना 30,000 पगार आणि प्रत्येक कामावर कमिशन देईन. 30,000 पगार? सायलीला वाटले जणू तिच्या कानात सनई वाजली. ही तिच्या सर्व समस्यांची समाप्ती आणि नवीन आयुष्याची सुरुवात होती. हो मॅम, मी नक्की करेन. सायलीने हात जोडून म्हटले आणि आनंदाने घरी परतली.
तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते. तिने वाटेत समीरसाठी फळे आणि चांगली औषधे खरेदी केली. जेव्हा घरी येऊन तिने समीरला सांगितले तेव्हा समीरलाही खूप आनंद झाला. बघितले समीर, मी म्हटले होते ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही. पण गोष्ट इथेच संपली नव्हती. सायलीला नोकरी मिळाली होती, पण तिचे खरे ध्येय फक्त नोकरी करणे नव्हते, तर तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. दुसरीकडे सायलीचा भाऊ राहुल, जो आपल्या गर्वात चूर होता, त्याला कल्पनाही नव्हती की त्याची बहीण आता अशा जगात पाऊल ठेवत आहे जिथे राहुलसारख्या लोकांची श्रीमंती फिकी पडेल. काही महिने उलटले. सायलीने डिझाईन केलेले कपडे शहरात प्रसिद्ध झाले. त्या बुटीकचा खप दुप्पट झाला. श्रीमंत घराण्यातील स्त्रिया खास विचारू लागल्या की हे डिझाईन कोणी बनवले आहे. एके दिवशी बुटीकमध्ये एक खूप मोठी ऑर्डर आली. शहराच्या महापौराच्या मुलीचे लग्न होते. त्यांना संपूर्ण कुटुंबासाठी कपडे डिझाईन करून हवे होते. महापौरांची पत्नी बुटीकमध्ये आली. त्यांनी सायलीला पुढे केले. मॅम, ही आमची मुख्य डिझायनर आहे. सायली हीच तुमचे कपडे डिझाईन करेल. महापौरांच्या पत्नीने सायलीला एक मोठे कंत्राट दिले. हे कंत्राट सायलीचे आयुष्य बदलणारे होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सायलीचा फोटो छापून आला. शहराची उगवती फॅशन डिझायनर. दुसरीकडे जेव्हा राहुलने सकाळी चहा पिताना पेपर उघडला आणि सायलीचा फोटो पाहिला तेव्हा अचानक त्याच्या हातातून कप सुटला. रश्मी, इकडे ये. त्याने जोरात ओरडून रश्मीला बोलावले. रश्मीने पेपर पाहिला आणि ती जळून खाक झाली. हे कसे काय होऊ शकते? ही तर रस्त्यावर आली होती. नक्कीच काहीतरी चुकीचे काम केले असेल. राहुलच्या डोळ्यात पुन्हा लालच होते, कारण त्याचा व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात चालला होता. त्याने विचार केला, सायली तर माझी बहीण आहे. आता तिच्याकडे पैसा आला आहे तर ती काय मला मदत करणार नाही? त्याच्या डोळ्यात एक चमक आली, पण ही चमक अभिमानाची नाही तर लोभाची होती. गेल्या 6 महिन्यांपासून राहुलचे जग बदलले होते. ज्या व्यवसायाच्या घमेंडीत त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला होता, तो व्यवसाय आता बुडण्याच्या मार्गावर होता. बाजारातील मंदी आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांनी त्याला कर्जात बुडवले होते. रश्मी, जी कधी सायलीला हीन भावनेने पाहायची, आता राहुलच्या डोक्यावर बसली होती. तुम्हाला ताईकडे जायला हवे. बघा, ती शहराची इतकी मोठी डिझायनर बनली आहे. महापौर, कमिशनर सर्व तिच्या ओळखीचे आहेत. जर तुम्ही तिच्याशी बोललात तर ती नक्कीच तुमची मदत करेल. राहुलला थोडी संकोच वाटला. तो म्हणाला, पण रश्मी, आपण तिच्यासोबत खूप वाईट वागलो आहोत. ती माझे तोंडही बघू इच्छिणार नाही. अरे राहुल, स्त्रिया मनाने हळव्या असतात. थोडे रडून दाखवा. राखीची शपथ द्या, ती विरघळेल. रश्मीने लबाडीने समजावले. तेव्हा लोभापायी राहुल तयार झाला. त्याने आपले सर्वात जुने आणि साधे शर्ट घेतले जेणेकरून तो लाचार दिसेल आणि सायलीच्या बुटीककडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याचे डोळे फाटलेलेच राहिले. ते काही छोटे दुकान नव्हते तर शहराच्या सर्वात महागड्या भागातील एक आलिशान शोरूम होते. राहुल आत गेला तर त्याने पाहिले की सायली एका मोठ्या खुर्चीवर बसली होती आणि लॅपटॉपवर काही काम करत होती. ताई, राहुलने दबेपाव आत शिरत म्हटले. सायलीने डोके वर केले. तिच्या डोळ्यात राहुलला पाहून कोणताही आनंद नव्हता, फक्त एक शांत गांभीर्य होते. तिने लॅपटॉप बंद केला तेव्हा राहुलने आपले नाटक सुरू केले. त्याच्या डोळ्यात बनावटी अश्रू आले. मला माफ कर ताई, मी खूप शर्मिंदा आहे. त्या दिवशी जे काही झाले ते रश्मीच्या सांगण्यावरून झाले होते. मला नंतर खूप पश्चाताप झाला. मी तर तुला शोधायला सुद्धा आलो होतो, पण तू ते जुने घर सोडून गेली होती. सायली शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. राहुल पुढे म्हणाला, ताई, आमचे कुटुंब विखरले गेले आहे. वडिलांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल. चल, आपण जुन्या गोष्टी विसरून जाऊया. मला वाटते आपण पुन्हा एक व्हावे. आणि ताई, खरं सांगू तर माझी वेळ खूप वाईट चालली आहे. बिझनेस ठप्प झाला आहे. घर लिलावात निघणार आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे. जर तू काही आर्थिक मदत केलीस तर मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. सायलीने कठोर पण शांत आवाजात विचारले. राहुल, तुला आठवते मी जेव्हा तुझ्या घरी आले होते, जेव्हा माझे पती मृत्यूशी झुंज देत होते, तेव्हा तू म्हणालास की मी इमोशनल ब्लॅकमेल करत आहे. तू मला माझ्या वडिलांच्या घरातून अपमानित करून बाहेर काढले होतेस. ताई, माझ्याकडून चूक झाली. राहुल गयावया करू लागला. चूक नाही, ती तुझी निवड होती. सायलीने ठामपणे सांगितले. तू पैशाला नात्यापेक्षा वर मानले होतेस आणि आज तू इथे यासाठी आला नाहीस की तुला तुझ्या चुकीची जाणीव आहे, तर तू यासाठी आला आहेस कारण तुला पुन्हा माझी गरज आहे. तू तेव्हाही व्यापारी होतास आणि आजही व्यापारीच आहेस. राहुलचा चेहरा पांढरा पडला. तर काय तू तुझ्या भावाला रस्त्यावर सोडशील? राखीचा हाच धर्म आहे का? सायली आपल्या खुर्चीवरून उठली आणि म्हणाली, राखीचा धर्म एका बाजूने नसतो राहुल. जेव्हा भाऊ असल्याचा धर्म स्वीकारतो तेव्हा बहिणीसाठी ते नाते तिथेच संपते.
तू त्या दिवशी फक्त माझा अपमान केला नव्हतास, तर तू माझ्या विश्वासाचा खून केला होतास. आणि राहिली गोष्ट मदतीची, सायलीने आपल्या जवळून चेकबुक काढले. राहुलच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. सायलीने चेकवर काहीतरी लिहिले आणि तो राहुलच्या दिशेने टाकला. राहुलने तो चेक झडपून उचलला, पण रक्कम पाहून तो थक्क झाला. चेकवर लिहिले होते 500 रुपये. हे काय आहे ताई? राहुलने कापऱ्या आवाजात विचारले. हे तेच 500 रुपये आहेत राहुल, जे त्या दिवशी माझ्याकडे नसते तर मी तुझ्या घरापासून परत स्टेशनपर्यंत जाऊ शकले नसते. मी तुला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही, कारण मी तुझ्यासारखी नाही. हे 500 रुपये ठेव. आणि राहिली गोष्ट तुझ्या घराची आणि व्यवसायाची, तर त्यासाठी तुला तेच करावे लागेल जे मी केले आहे, मेहनत आणि संघर्ष. म्हणून आधार शोधणे बंद कर आणि स्वतःच्या पायावर चालायला शिक. ताई, तू इतकी जड मनाची कशी असू शकतेस? राहुल ओरडला. दगड मनाची मी नाही बनले राहुल. मला परिस्थितीने पोलाद बनवले आहे. आता जा, मला काम आहे. आणि हो, पुढच्या वेळी भाऊ बनून नाही तर एक माणूस बनून ये. कदाचित तेव्हा मी तुला ओळखू शकेन. राहुलकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते. त्याला समजले होते की सायली आता ती सायली राहिली नव्हती जिला तो आपल्या गोड बोलण्यात अडकवू शकेल. तो मान खाली घालून हातात 500 रुपयांचा चेक घेऊन बाहेर पडला. त्याला आज आपली लायकी आणि सायलीची किंमत दोन्ही समजली होती. त्या संध्याकाळी सायलीने समीरला सांगितले की राहुल आला होता. समीरने विचारले, मग तू काय केलेस? सायलीने हसत म्हटले, मी त्याला ते दिले ज्याची त्याला सर्वात जास्त गरज होती, एक धडा. मी त्याला माझ्या मनाच्या शांततेसाठी माफ केले समीर, पण मी त्याला माझ्या आयुष्यात पुन्हा जागा दिली नाही. कारण माफ करणे आपला धर्म आहे, पण विश्वासघातावर पुन्हा विश्वास ठेवणे हा मूर्खपणा आहे. एका वर्षानंतर शहराच्या टाउन हॉलमध्ये बिझनेस वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार सोहळा चालू होता. मंचावर सायलीचे नाव पुकारले गेले. टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण हॉल दुमदुमून गेला. सायलीने माईक हातात घेतला आणि बोलू लागली. एक वेळ होती जेव्हा मला वाटले होते की माझे सर्व काही संपले आहे, माझे घर, माझे कुटुंब, माझी आशा. पण त्या अंधारानेच मला माझ्या खऱ्या शक्तीची ओळख करून दिली. मला हे समजले की एका स्त्रीची सर्वात मोठी ताकद तिचा आत्मसन्मान आणि तिचे कौशल्य असते. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आधाराने आपल्या आयुष्याची इमारत उभी करतो, पण ज्या दिवशी आपण स्वतः आपला पाया बनतो त्या दिवशी कोणताही आंधी आपल्याला पाडू शकत नाही. सायलीने तिचे बोलणे संपवले. हा पुरस्कार त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या तुटून विखुरल्या जातात पण पुन्हा उभ्या राहतात. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा सहारा तुम्ही स्वतः आहात. सायली मंचावरून खाली उतरली आणि समीरच्या गळ्याला पडली. त्याने आपल्या मेहनतीने एक नवीन घर विकत घेतले होते, जे तिच्या भावाच्या घरापेक्षा कितीतरी जास्त सुंदर होते. कारण ते घर प्रेम आणि स्वाभिमानाच्या विटांनी बनले होते. आता सायली कोणाची तरी बिचारी बहीण नव्हती, तर एक यशस्वी प्रेरणा होती.